नमस्कार। एखाद्या लोकप्रिय योजनेतील पळवाटा शोधून सर्वसामान्य माणसांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत लाखो रुपये कसे लाटायचे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेली बांधकाम कामगार कल्याण योजना। मूलतः बांधकाम कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते। बांधकाम कामगारांना भांड्यांच्या सेट वाटप याच्यासोबतच आरोग्य विमा, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, त्याच पद्धतीनं घर बांधकामासाठी अनुदान आणि बांधकाम कामगारांच्या मुलांना तसंच बांधकाम कामगार स्वतःला देखील लग्नासाठी अनुदान मिळण्याची ही योजना आहे। एकूणच बांधकाम कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी असलेल्या या योजनेत जेव्हा दलाल घुसतात आणि त्यानंतर एखाद्या चांगल्या योजनेचा कसा फज्जा उडतो हे सगळं महाराष्ट्र सध्या अनुभवतोय। बांधकाम कामगार योजना मिळवून देतो असं सांगून राजरोसपणे तुमच्या खिशातून लाखो रुपये हे दलाल रोज महाराष्ट्रातून काढून घेत आहेत। सध्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात या योजनेबाबत प्रचंड तक्रारी शासनाकडे येत आहेत। मुळातच 1 रुपये नाममात्र भरून ही योजना बांधकाम कामगारांसाठी राबवली जाते, मात्र तीच योजना मिळवून देण्यासाठी यामध्ये शेकडो दलाल तयार झालेले आहेत आणि तेही बिनमोबाटपणे अतिशय पद्धतशीरपणे आपलं नेटवर्क चालवत आहेत आणि हजारो लोकांना अक्षरशः चुना लावण्याचं काम करत आहेत। एका सर्वेनुसार महाराष्ट्रात हा जो सध्या उघडपणे आणि बिनधास्तपणे जो घोटाळा सुरू आहे त्या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास 1500 कोटी रुपयापर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे। नक्की ही बांधकाम कामगारांसाठी असलेली योजना काय आहे आणि त्या योजनामध्ये दलालांचा कसा सुळसुळाट झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज हे दलाल लोक सर्वसामान्य कुटुंबाला वेटीस धरून तुमची समाजसेवा करतोय, तुम्हाला लाभ मिळवून देतोय आणि लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली समाजसेवेचं खोटं अवडंबर माजवणाऱ्या या दलालांनी नक्की ही योजना कशी पोकरलेली आहे त्याचा केलेला पर्दाफाश आजच्या या व्हिडिओमधून पाहूया। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर। बांधकाम कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 1996 साली बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतर गेल्या वर्षी या बांधकाम कामगार कल्याण मंडळासाठी भरघोस असा निधी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिला आणि नेमकी हीच बाब काही समाजातील समाजसेवक म्हणणाऱ्या दलालांनी हेरली आणि यातूनच पैसे कमावण्याची सुवर्ण संधी आपल्याला आहे हे जाणलं आणि त्यानंतर या बांधकाम कामगार कल्याण योजनेमध्ये या दलालांचा सुळसुळाट व्हायला सुरुवात झाली। मुळातच ही योजना ही बांधकाम कामगारांसाठी आणि त्याच्या पाल्यांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी आहे। तर या योजनेमध्ये काय काय समावेश आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया। या योजनेमध्ये या कुटुंबासाठी जीवनावश्यक असणाऱ्या अशा संपूर्ण भांड्याचा सेट या योजनेमध्ये दिला जातो। त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती या कुटुंबासाठी पूर्णपणे मोफत आरोग्य तपासणी केली जाते। त्याच पद्धतीनं या जो बांधकाम कामगार आहे त्याच्या स्वतःच्या लग्नासाठी किंवा त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जवळपास 50,000 रुपयाचं अनुदान या योजनेतून दिलं जातं। सध्या एका बाजूला जर आपण पाहिलं तर शिक्षण हे फार महत्त्वाचं झालेलं आहे, परंतु त्याच दुसऱ्या बाजूला शिक्षणावर वाढता खर्च हा देखील कित्येक पटीने वाढलेला आहे आणि हीच बाब ध्यानात घेऊन शासनानं बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची एक योजना आखलेली आहे। याच्यामध्ये अगदी 5वी पासून ते पदवीपर्यंत किंवा वैद्यकीय शिक्षणासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या टप्प्यावर हे अनुदान दिले जातात। म्हणजे 2,000 रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत हे अनुदान बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना दिलं जातं। आता ही जी योजना आहे ही केंद्र शासनाची योजना आहे आणि ही योजना नाममात्र 1 रुपया भरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो। या योजनेमध्ये ही सर्व कागदपत्र तुमची जी काय आहेत त्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ते सगळं तुम्हाला ऑनलाईन अपलोड करावं लागतं आणि नेमका याच संधीचा गैरफायदा घेत समाजातील अनेक दलाल या बांधकाम कामगार योजनेमध्ये घुसलेले आहेत। आणि ही जी बांधकाम कामगार योजना आहे तिचे निकष काय आहेत तर संबंधित बांधकाम कामगार हा 90 दिवस त्यानं बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं असावं, तसा दाखला त्याच्याकडे उपलब्ध असावा। आता हा दाखला कोण देणार आहे तर हा दाखला देणार आहे संबंधित बांधकाम कामगार ज्या कंपनीमध्ये बांधकाम कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो त्या कन्स्ट्रक्शनवाले देणार आहेत किंवा गावातील ग्रामविकास अधिकारी किंवा कामगार आयुक्त कार्यालय जे आहे तिथं खात्री करून त्याच्याकडून हमीपत्र घेऊन हा दाखला त्याला दिला जातो।
आणि इथूनच बांधकाम कामगार योजनेतल्या भ्रष्टाचाराला सुरुवात होते। त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा या योजनेचा निकष आहे तो म्हणजे त्या बांधकाम कामगाराची बांधकाम कामगार संघटनेकडे सदस्य म्हणून नोंदणी झालेली असावी। आता जो बांधकाम कामगार गेले कित्येक वर्ष असंघटित आहे, त्याला कुठल्याही संघटनेशी काही संबंध नव्हता, मात्र ही योजना ज्यावेळेला शासनाने जाहीर केली आणि त्यावेळेला या योजनेचा हा जो निकष आहे तो निकष पाहता अनेक कामगार हे संबंधित संघटनांकडे आम्हाला सदस्य करून घ्या म्हणून जायला लागले आणि तिथंच या संघटनांनी हेरलं की आता इथं या माध्यमातून संघटना वाढवण्याच्या नावाखाली फार मोठा घपला आपल्याला करता येऊ शकतो। आणि त्यानंतर त्यांनी साधारणपणे ज्या बांधकाम कामगार संघटनेकडे यापूर्वी कुणीही फिरकत नसायचं, आज त्याच बांधकाम कामगार संघटनांकडे दिवसाला जवळपास 150 लोकांच्या नोंदी होऊ लागलेल्या आहेत। याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या संघटना सामील आहेत। मुळातच एखाद्याला बांधकाम कामगार किंवा कामगार संघटनेकडे सदस्यत्व होण्यासाठी जी काही त्यांची प्रवेश फी असेल ती प्रवेश फी आणि त्याची वार्षिक फी अशी साधारणपणे यापूर्वी 300 ते 400 रुपये घेतले जायचे। मात्र सध्या ही बांधकाम कामगार योजना लक्षात घेता अनेक संघटनांनी या बांधकाम कामगारांच्या आपल्या संघटनेत नोंदी करण्यासाठी हजारो रुपये उकळायला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी कागदपत्र अपलोड करायची, ती ऑनलाईन करायची आहेत आणि इथंच बांधकाम कामगारांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत समाजात ज्यांच्यापर्यंत या योजना पहिल्यांदा पोहोचतात असे काही समाजसेवक, या समाजसेवकांनी या योजनेत कसा मलिदा मिळू शकतो हे हेरलं आणि तिथून पुढेच हे समाजसेवक, थोडक्यात हेच दलाल त्या ठिकाणी तयार झाले। एकाच दिवसात या योजनेमुळे बांधकाम कामगार संघटनांकडे शेकड्याने अर्ज येऊ लागले। त्याच पद्धतीनं ज्यांचा कधीही बांधकाम कामगार संघटनेशी किंवा बांधकाम कामगारांशी कुठलाही संबंध नसलेले असे हे दलाल रातोरात एका दिवसातच बांधकाम कामगारांचे नेते झाले। त्यानंतर या बांधकाम कामगार योजनेमध्ये जे दलाल घुसले त्यांनी आपलं रॅकेट पद्धतशीरपणे चालू करायला सुरुवात केलेली आहे। मुळातच या योजनेचं सगळं काम हे किचकट आणि वेळखाऊपणाचं होतं आणि हीच गोष्ट बांधकाम कामगार योजनेत घुसलेल्या दलालांनी हेरली आणि बांधकाम कामगारांना लाभ मिळवून देतो या नावाखाली या कामगारांच्याकडून 1,500 रुपये ते 10,000 रुपयापर्यंत रक्कम उकळायला सुरुवात केली। सुरुवातीला जे खरोखर बांधकाम कामगार होते त्यांची यांनी यादी केली, त्यांचे दाखले तयार केले, त्यांची कागदपत्र ही ऑनलाईन अपलोड केली आणि त्यानंतर त्यांना जे पहिलं किट आलं ते पहिलं किटचं वाटप संबंधित दलालांनी, की जे स्वतःला समाजसेवक म्हणून सुद्धा मिरवतात, अशा समाजसेवकांनी ती किट्स वाटप करण्याचा एक मोठा इव्हेंट त्या गावामध्ये केला आणि या योजनेची चर्चा संपूर्ण गावामध्ये व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर मात्र जे बांधकाम कामगार नव्हते परंतु कुठल्याही बांधकाम कामाशी त्यांचा संबंध नाही असेही लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागले आणि याला कारण होतं ते या योजनेत घुसलेले दलाल। या दलालांनी 1300-1400 रुपये घेऊन या सगळ्या योजनेचा लाभ मिळवून देतो असं सांगून यांच्याकडून पैसे उकळायला, कागदपत्र घ्यायला सुरुवात केली। हे जे रॅकेट आहे हे कसं पद्धतशीरपणे चालवलं जाते बघा, की तुम्ही फक्त 1300 ते 1400 रुपये द्यायचे, तुमची कागदपत्र द्यायची, त्यानंतर तुम्हाला संबंधित जो दलाल आहे तो दलाल तुमचं ऑनलाईन रेकॉर्ड तयार करणार। त्याच पद्धतीनं तुम्हाला संबंधित ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल ऑनलाईन करण्यासाठी तर त्या ठिकाणी नेण्याची व्यवस्था करणार, जे थोडक्यात त्या माध्यमातून एक वाहन चालकही याच्यामध्ये त्याचाही धंदा चालतोय। त्यानंतर जो ऑनलाईन कॉम्प्युटरवाला आहे तो त्याचा धंदा चालतो या माध्यमातून। त्यानंतर या योजनेमध्ये जे टोकन काढायचं असतंय त्या टोकन काढण्यासाठी 1 ते 1,500 रुपयाची मागणी केली जाते। त्यानंतर जेव्हा तुमच्या पाल्याला शिष्यवृत्ती मिळाली जाते तर त्या शिष्यवृत्तीतला काही हिस्सा हा या दलालांना द्यावा लागतो। म्हणजे सुरुवातीलाच तशी कमिटमेंट त्यांच्याकडून करून घेतली जाते आणि त्यानंतरच त्यांचे कागदपत्र ही अपलोड केली जातात। आता ह्या योजनेत दलालांनी आपलं नेटवर्क अतिशय मजबूत केलेलं आहे। सुरुवातीला एका गावात असणारी ही योजना हळूहळू इतर गावांमध्ये सुद्धा त्याची चर्चा व्हायला लागली आणि कानोकानी ही चर्चा झाल्यानंतर इतर गावातील कामगार किंवा कामगारांशी संबंधित नसलेले लोकही याच्यामध्ये जागे व्हायला सुरुवात झाली आणि नेमकी हीच गोष्ट हेरून या दलालांनी त्यांचे सब एजंट नेमायला सुरुवात झाली। बरं, हे जे सब एजंट आहेत हे फक्त पारावर बसणारे
कोण दादा असतो, अण्णा असतो, आप्पा असतो, काका असतो, हे फक्त यांना फारसा त्यातून लाभ होत नाही. फक्त हे जे बांधकाम कामगार किंवा त्यांच्यापर्यंत ही गिराईक नेण्याचं काम हे असली लोक करत असतात. हेही केवळ कुठेतरी धाब्यावर 4 रोट्या आणि 4 हडकाच्या बदल्यात ही कामं ही समाजसेवक मंडळी करत असतात. जो मुख्य दलाल आहे तो यामध्ये फार मोठा मलिदा खात असतो. 2 महिन्याचा जर आपण बांधकाम कामगारांच्या संघटना आहेत त्या संघटनांच्याकडं जर नोंदी पाहिल्या तर दिवसाला 100 ते 150 बांधकाम कामगारांच्या नोंदी आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आला आणि हजारो महिलांनी ज्या पात्र नसताना सुद्धा अर्ज केले आणि त्यांनी लाभ घेतले, तशाच पद्धतीनं अगदी पद्धतशीरपणे नियोजनबद्ध असा हा बांधकाम कामगार योजनेतला घोटाळा सध्या सुरू आहे, ज्याचा बांधकाम कामगार म्हणून कुठेही कधीही संपर्क नाही, कसलाही संबंध आलेला नाही, ज्यानं कधी खोरं टिकाव किंवा घमेलं डोक्यावर घेतलेलं नाही, असे चांगल्या घरातील व्यक्ती या बांधकाम कामगार म्हणून दाखले मिळवू लागलेले आहेत आणि सर्रासपणे त्याचा लाभही घेऊ लागलेले आहेत. हे केवळ चाललेलं आहे ते केवळ या दलालांच्या माध्यमातून. सध्या सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या 4-5 जिल्ह्यामध्ये याबाबत प्रचंड अशी चर्चा चालू आहे आणि या संदर्भात जो एक सर्वे केलेला आहे त्या सर्वेच्या रिपोर्टनुसार जवळपास हा 1500 कोटी रुपयाचा घोटाळा असू शकतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रकरण तर असं उघडकीस आलेलं आहे की याच्यामध्ये एका महिलेनं पतीच्या मृत्यूचा, पती अगोदरच वारलेला असताना सुद्धा नंतर काही वर्षांनी पतीच्या मृत्यूची कागदपत्र दाखल करून या योजनेतून लाखो रुपयाचा फायदा घेतलेला आहे. अशी 3 प्रकरणं सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेले आहेत. भविष्यात आणखीन हजारो प्रकरणं या माध्यमातून उघडकीस येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ज्या संघटना आहेत ह्या वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित आहेत. प्रत्येक पक्षाची ही कामगार संघटना आहे. त्यामुळं या पक्षाशी संबंधित असणारे बरेचसे अधिकारी, पदाधिकारी हे सुद्धा या सगळ्या घोटाळ्यामध्ये सामील असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळंच अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी या सगळ्या प्रकारावर अतिशय मूग गिळून गप्प बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या योजनेमध्ये जे दलाल तयार झालेले आहेत हे एकतर समाजसेवेचं अवडंबर माजवणारे दलाल आहेत. भविष्यात हेच दलाल ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा येणाऱ्या काळात महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवार म्हणून दिसले तर आश्चर्य वाटायला नको.